योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायांची उपाधी दंभधर्म. भावेविन देव नकळे नित्संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुंजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. नमस्कार मित्रांनो, मी आध्यात्मिक चर्चा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर आज आपण आपल्याला माहित असलेल्या आणि ओळखीच्या ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठातील 5व्या ओवीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला आधीच्या ओवींचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अधोरेखित केली आहे. तर मग सुरुवात करूयात. तर पहिल्या कडव्यात माऊली सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. आता ह्याचा अर्थ काय होतो की योग याग विधी या साधनांनी तुम्हाला सिद्धी किंवा देव प्राप्त होत नाही. उगाच दंभ आणि उपाधी फक्त पदरात पडतात. आता हेच जर विश्लेषण करून सांगायचं झालं तर आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की आपण यज्ञ करतो किंवा आपण विधी करतो. भटजी सांगतात हे करा, भटजी सांगतात ते करा, आणि ते आपण करत राहतो. पण त्याचा खरंच आपल्याला फायदा होतो का? की निव्वळ आपण हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलं, मी हा यज्ञ केला किंवा मी हे विधी केली, आपल्या मनाला एक समाधान मिळतं, पण त्यातून खरंच काही आपल्याला प्राप्त होतं का? तर माऊली सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी केल्याने फक्त उपाधी आणि त्याचे जे काही वाईट परिणाम असतील तेच तुमच्या पदरात पडतील. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की हा उपवास कर किंवा हे व्रत कर. तर खरं जर शास्त्रांमध्ये पाहिलं तर व्रत यज्ञ ह्या गोष्टी काही वायफळ नाहीयेत, पण त्या करण्यासाठी एक मापदंड आहे आणि तो मापदंड फार कठोर आहे. म्हणजे यज्ञ करताना किंवा व्रत करताना चुका मान्य नाहीत. पण काय होतं की आपण तरीही कोणीतरी सांगतं म्हणून करत बसतो आणि आपल्याला पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आपल्या हातून चुका होत राहतात. म्हणून सामान्य माणसाने ह्या गोष्टींच्या नादी लागून काही फळ प्राप्त होईल अशी अपेक्षा धरू नये. तर माऊली सांगतात की ह्या सर्व गोष्टी करून तुम्हाला दंभच, म्हणजे त्याचं जे काही वाईट परिणाम असतील तेच तुमच्या पदरात पडतील. आणि व्रतवैकल्य तुम्हाला जर उपाधी मिळवण्यासाठीच करायची असतील किंवा जगाला सांगायचं असेल की मी देवासाठी हे उपवास तापास यज्ञ याग विधी केले, तर त्याने देव प्राप्त होत नाही, उलट तुम्ही देवापासून खूप दूर जाता. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ह्या गोष्टींच्या नादी तुम्ही लागू नका. त्यापेक्षा सामान्य माणसाला आणि त्यात काही कठीण परिश्रम नसलेला नामस्मरणाचा उपाय माऊली सतत सांगत असतात. नामस्मरणाला काही मापदंड नाही. नामस्मरण हे तुम्ही कधीही घेऊ शकता, कुठेही घेऊ शकता. त्याला काही नियम नाही आणि हा सगळ्यात सोपा मार्ग आहे देवाच्या जवळ जाण्याचा. तर पुढील कडव्यात माऊली सांगतात, भावेविन देव नकळे निस्संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तर ज्याप्रमाणे भावाशिवाय देव आकळत नाही हे निस्संशय आहे, त्याचप्रमाणे गुरु कृपेशिवाय आत्मानुभव कसा होईल. आता ह्याचा जर संदर्भ लावायचा झाला तर आधीच्या ओवींमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याचा संदर्भ दिला आहे की जर भाव नसेल तर तुमच्या पूजेला काही अर्थ नाही. जर प्रेम नसेल परमेश्वराविषयी तर तुमच्या नामस्मरणाला काहीही अर्थ होत नाही. भाव असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच भावाशिवाय देव तुम्हाला प्राप्त होणार नाही ह्यात काही शंका नसावी. आणि ह्याचंच उदाहरण देऊन माऊली पुढे सांगतात की गुरु शिवाय आत्मानुभव कसा मिळेल.
म्हणजेच गुरुशिवाय परमेश्वराची प्रचिती तुम्हाला अनुभवता येणार नाही. आता ह्या कडव्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुचं महत्व सांगायला सुरुवात केली आहे. की माऊली इथे सांगतात की गुरुशिवाय परमेश्वराचा अनुभव किंवा प्रचिती तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण परमेश्वर जो आहे हा निर्गुण स्वरूपात ठाई ठाई व्यापलेला आहे. तो तुमच्या माझ्यामध्ये आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. पण त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर गुरुची कृपा असणं फार जरुरी आहे. गुरु कृपा असेल तर तो परमेश्वर तुम्हाला अनुभवता येईल. आणि जर तो परमेश्वर अनुभवता आला तर खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या ऐहिक जीवनातून मुक्त व्हाल. म्हणजेच सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमचं हे जीवन सार्थकी लागेल. पुढील कडव्यात माऊली उदाहरण देऊन सांगतात की तपे विन दैवत दिदल्या विण प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्याप्रमाणे तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही, त्याचप्रमाणे आपले गुह्य किंवा निजगुज दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल. म्हणजेच कष्टाचं फळ मिळण्यासाठी जसं कष्ट करणं महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे तुमच्या हितचिंतकाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातलं सांगत नाही तोपर्यंत तो तुमच्या हिताचा मार्ग कसा बरा सांगेल. ह्या उदाहरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली गुरुविषयी बोलत आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या गुरुला शरण जात नाही तोपर्यंत गुरु तुम्हाला तुमच्या हिताच्या मार्गावर कसं बरं नेईल. माऊली पुढील कडव्यात सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. माऊली सांगतात की आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही, त्याचप्रमाणे साधूंच्या संगतीशिवाय साधकाला तरणोपाय नाही. इथे माऊली सरळ शब्दात सांगतायत की गुरुला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, जर तुम्हाला देवाची प्रचिती अनुभवायची असेल तर. अशा प्रकारे हरिपाठातील 5वी ओवी इथे संपत आहे. मला आशा आहे तुम्हाला ह्या ओवीचा सुद्धा अर्थ समजला असेल. मी ह्याचप्रमाणे हरिपाठातील पुढील ओव्यांचा सुद्धा अर्थ सांगणार आहे. तुम्हाला जर माझा वाक्यानुरूप अर्थ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आणि पुढील ओव्यांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील ओव्या सुद्धा जाणून घेता येतील. आणि हो, तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहित जा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.